नमस्कार, मी विश्वास उटकी. आजचा व्हिडिओ हा खास करून एक्झिट पोलच्या संदर्भात केलेला आहे. काल 1 जूनला 7वी फेरी संपली आणि लोकसभेच्या इलेक्शनचा एक टप्पा पूर्ण झाला. तर 4 जूनला प्रत्यक्ष मतमोजणी होईल आणि 4 जून नंतर जे निकाल येतील हे फायनल निकाल असतील. त्याची खरी सर्वांना उत्सुकता आहे. पण आता एक्झिट पोल 1 तारखेच्या 6 वाजल्यानंतर सतत जो मुख्य चॅनल्स जे आहेत, ज्याला आपण हल्ली गोदी मीडिया असं म्हणतो, त्या सर्वांनी जे एक्झिट पोल दाखवले ते भारतीय जनता पक्षाची जी घोषणा आहे, अब की बार 400 पार, आता इथे 300 वरून 415 पर्यंत सर्व चॅनल्सनी आपापली मतं दिलेली आहेत. प्रत्येक चॅनलचा दावा आहे की माझा एक्झिट पोल बरोबर आहे. आता ही सर्व मेजर चॅनल्स जे आहेत, या एक्झिट पोलवरती सामान्य माणसांचा विश्वास बसणं अर्थातच कठीण आहे. पण या एक्झिट पोलचा एक मोठा फायदा सत्ताधारी पक्षाला नेहमीच होत आलेला आहे. किंबहुना ही जी मेजर चॅनल्स आहेत, ही मेजर चॅनल्स ही नेहमी एक व्यवसाय करत असतात. त्यांचा टीआरपीचा व्यवसाय आहेच हे सर्वांना माहिती. ती कमर्शियल चॅनल्स आहेत आणि या कमर्शियल चॅनल्स कडून जेव्हा निवडणुकीच्या एका विशिष्ट टप्प्यानंतर त्यांना एक्झिट पोल आणि नंतर घ्यायला परवानगी मिळते इलेक्शन कमिशन कडून, तेव्हा ते ज्या एक्झिट पोल कंडक्ट करणारे संस्था आहेत त्यांच्याशी त्यांनी कॉन्टॅक्ट आधीच केलेलं असतं. जे इलेक्शन कमिशन निवडणूक जाहीर करतो त्या पद्धतीने प्रत्येक चॅनल आपले इलेक्शन साठी फोरकास्ट करणाऱ्या ज्या कंपनीज आहेत त्यांच्यासाठी कॉन्टॅक्ट करतात. आपल्याला माहिती प्रामुख्याने सी वोटर आहे, आता नव्याने आलेली ऍक्सिस आहे किंवा चाणक्य आहे किंवा ज्याला आपण म्हणू सीएसडीएस आहे, लोकनीती आहे. जवळजवळ एक डझनभर असे चॅनल्स आहेत. आणि शिवाय राज्यनिहाय काही ज्या जनसेवा संघटना आहेत किंवा ज्याला हल्लीच्या भाषेत सिव्हिल सोसायटी संघटना आहेत, यांनी सुद्धा आपले ओपिनियन्स दिलेले आहेत. या पलीकडे जाऊन काही पत्रकार आपापल्या युट्यूब चॅनल्स मार्फत एकत्रित किंवा एकटे आपापली मतं मांडतात. पण ती मतं मांडण्याचं झालं किंवा ते विश्लेषणाचा भाग झाला. पण ज्या कंपन्या व्यवसाय म्हणून जे एकूणच ओपिनियन्स पोल कंडक्ट करतात, ते ओपिनियन पोल कंडक्ट करणारे एक्झिट पोल एका विशिष्ट टप्प्यात आणतात आणि एक्झिट पोलचं म्हणणं एवढंच की ज्या दिवशी मतदान करून मतदार बाहेर पडतो बूथच्या, त्यावेळेस त्याचं मत जे असतं ते अत्यंत ग्राह्य धरलं जातं, असं सेफॉलिस यांचं म्हणणं आहे. पण ओपिनियन पोल कंडक्ट करणाऱ्या कंपन्या आणि चॅनल मालक यांचा करार होतो आणि मग ते इलेक्शनच्या विविध टप्प्यांमध्ये भारताच्या विविध भागामध्ये प्रत्येक कॉन्स्टिट्युन्सीमध्ये एक 20,000चा, 25,000चा, 50,000चा, 60,000चा एक सॅम्पल सर्वे करतात. हे सर्वश्रुत आहे किंबहुना ही पद्धत असते. त्याचं शास्त्रोक्तपणे केलं तर काही प्रमाणात अंदाज येऊ शकतो. पण भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये आणि ज्या ठिकाणी 7 टप्प्यामध्ये 543 लोकसभा मतदारसंघामध्ये हे संपूर्ण ओपिनियन पोल कंडक्ट करायचं झालं तर अगदी 19 एप्रिलला पहिला राऊंड झाला तर शेवटचा राऊंड 1 जूनला झाला. या अशा टप्प्यामध्ये ओपिनियन पोल कंडक्ट करणं, त्याचा साईज ऑफ सॅम्पल हा एक मुद्दा, आणि ते करत असताना प्रश्न लोकांना काय विचारले, ते प्रश्न ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिले त्यांनी ड्राफ्ट केलेले प्रश्न आहेत का लोकांना भेडसावणारे प्रश्न आहेत, हा एक यक्ष प्रश्न आहे. आणि म्हणून ओपिनियन पोल कंडक्ट असताना बायस ओपिनियन्स जर ओपिनियन पोल कंडक्ट करणारे असतील किंवा त्याचं परसेप्शन किंवा दृष्टिकोन एक विशिष्ट पद्धतीने असेल तर निश्चितच ओपिनियन पोल हे योग्य ठरत नाही. म्हणजे जनतेने एक मतदान केलं असेल, पण चॅनल आणि ओपिनियन पोल कंडक्ट करणाऱ्या कंपन्या यांचं परसेप्शन त्याच्या फीज वरती अवलंबून असेल, त्यांना मिळणाऱ्या एकूण व्यवसायाचं जे काही कॉन्ट्रॅक्ट आहे त्या कॉन्ट्रॅक्ट वरती अवलंबून असेल, तर सत्ताधारी पक्ष ज्या चॅनल्सना आता मोठ्या प्रमाणामध्ये किंबहुना आपण म्हणतो 10 वर्ष ही गोदी चॅनल्स भारतीय जनता पक्षाची गुलाम झालेली आहेत.
प्रचंड हजारो कोटी रुपयाच्या जाहिराती सतत त्याला मिळत असतात आणि म्हणून जो आप चाहोगे वही हम बताएंगे असं त्यांनी गेली 10 वर्ष धोरण ठेवलंय. त्यामुळे अपोजिशनकडे कॅमेरा पण जात नाही. अपोजिशन वरती म्हणजे विरोधी पक्ष जो विपक्ष जो आहे त्याच्या बातम्या पण येत नाहीत. या सगळ्या कालखंडामध्ये इलेक्शन मध्ये एक झी मीडिया फक्त त्यांनी शेवटी जाहीर केलं आता 3 किंवा 4 राऊंड झाल्यानंतर की आंतरराष्ट्रीय स्तरावरती फ्रीडम ऑफ प्रेस आणि त्याचं पावित्र्य राखण्याचा प्रयत्न आम्ही करू आणि झी मीडिया त्याला कटिबद्ध आहे. परंतु त्यांना सुद्धा एकूणच जे काही मीडिया ओपिनियन पोल कंडक्ट करते ते रिपोर्ट्स द्यावे लागतात आणि रिपोर्ट्स काल संध्याकाळपासून 6 पासून ते आतापर्यंत सतत किंबहुना 4 तारखेच्या सकाळपर्यंत चालणार आणि 4 तारखेचे निकाल येत असताना सुद्धा संदर्भ एक्झिट पोलचा दिला जाणार आणि सांगणार की एक्झिट पोल हे बहुतांशी खरे असतात. आता प्रश्न आपल्या चर्चेचा हा आहे की एक्झिट पोलवरती आपण विश्वास किती ठेवावा आणि तिथेच खरा मुद्दा आहे. मी पहिल्या राऊंड पासून ते आत्ता राऊंड पर्यंत मॅक्स महाराष्ट्रासाठी जे विश्लेषण केलं माझं रिडिंग होतं 1 जूनच्या 57 ठिकाणी जर 40 जागा इंडिया अलायन्सने घेतल्या तर 350 पार होतील. कदाचित इंडिया अलायन्सच्या बाबतीमध्ये 350 पार अशा तऱ्हेने बोलणार किंवा अनालिसिस हे मी अनालिसिस केल्यामुळे माझं मत झालं. हे मॅक्स महाराष्ट्र चॅनलचं मत असण्याची शक्यता नाही आणि हे असे अनेक पत्रकार किंवा विश्लेषक आपली मतं मांडतात. बहुतांशी इंडिया चॅनल जिंकणार असं ज्यांनी त्या विभागातल्या युट्यूब चॅनल्सनी किंवा पत्रकारांनी आपापली मतं जी मांडली ती प्रत्येक चॅनलला आधी आणि नंतर एक विश्लेषक पद्धतीनेच मांडलेलं आहे आणि असा कोणाचाही दावा नाही की आम्ही आहोत ते बरोबर आहोत. पण एक मत जे आहे ते राजकीय सामाजिक आणि आर्थिक प्रश्नांचं विश्लेषण आणि लोक काय म्हणतात याच्यावर आधारित ते विश्लेषण असतं. त्यामुळे त्याच्यामध्ये थोडाफार फरक असू शकतो. परंतु जी मोठी चॅनल्स आहेत ती मात्र अशा पद्धतीने कॉन्ट्रॅक्ट करतात कंपन्यांची आणि आता जो एक्झिट पोल किंवा जो ओपिनियन पोल त्या मोठ्या कंपन्यांनी दिलेला आहे तो 300 ते 450 पर्यंतचा दाखवलाय आणि 2 चॅनल्सनी 400 पार ही जी काही मोदींची घोषणा आहे त्या घोषणेला अनुसरून तो एक्झिट पोल आहे. आता याच्यामध्ये अतर्क्य किंवा अशक्य असं सामान्य माणसाला वाटेल पण चॅनल्स हे सतत दाखवत राहतील कारण त्याच करता दे आर पेड फॉर इट. किंबहुना त्यांना मिळणाऱ्या जाहिराती त्यांना मिळणारा सरकारचा पाठिंबा आणि त्यांचा सरकारला असलेला पाठिंबा हे सगळं गृहीत धरता हे सतत 24/7 म्हणजे दिवस रात्र दाखवणं हे त्यांचं काम आहे. याच्यातून त्यांच्या मतदारांना ते त्यांची एक मानसिकता तयार करतात असं दिसतं. आता आपण एक्झिट पोल खरं असतात का कशा पद्धतीने लोकांनी त्याला स्वीकारावं याबद्दल काही गोष्टी मांडणं आवश्यक आहे. कारण आता एकतर्फी मीडिया सरकारच्या बाजूनेच उभा आहे आणि विरोधकांना पूर्णपणे संपवण्याची जी काही प्रक्रिया गेली 10 वर्ष मोदी आणि अमित शहा करतायत तीच प्रक्रिया पुढे नेण्याचं काम मीडिया करतो आणि हा मेनस्ट्रीम मीडिया आता त्याचा आरटीपी खरं तर खूपच खाली गेलाय आणि युट्यूब किंवा सोशल मीडिया याचं रेटिंग प्रचंड वाढलेलं आहे. म्हणजे 97 कोटी मतदारांमध्ये आता 60 ते 65 हा जो आकडा इलेक्शन कमिशन आता जाहीर करतोय तर साधारणपणे 65% ऍव्हरेज धरलं तर 97 कोटीमध्ये तुम्ही बघा की जवळजवळ 60 कोटीपर्यंतचे लोक हे मतदान करणारे आहेत. स्त्री आणि पुरुष हा एक भाग आहेच पण त्याचं 17C फॉर्म मध्ये जे नोंदवलं गेलंय प्रत्येक बूथवरचे आकडे त्याच्या आधाराने ते आता इरिव्हर्सिबल आहेत. इलेक्शन कमिशनने सांगितलेलं आहे. त्यामुळे ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल याची कसोटी ही 17C ला ज्यांनी मतदान नोंदवलंय आणि त्याची मोजणी जेव्हा 4 तारखेला सुरू होईल ती साधारणपणे दुपारी 3 पर्यंत चित्र स्पष्ट व्हायला वेळ लागेल. पण त्याच्यामध्ये आता एका बाजूने प्रत्यक्ष एक्झिट पोलला 1 तारखेला सुरू होण्यापूर्वी इंडिया आघाडीने कदाचित त्याच्यातल्या सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन
दिल्लीला एक मिटिंग घेतली 4 वाजता आणि एक्झिट पोल जाहीर होण्यापूर्वी त्यांनी सांगितलं आम्ही सगळे कॉन्स्टिट्युएंट जे आहोत म्हणजे काँग्रेस असेल, आप असेल, सीपीएम सीपीआय असेल, सीपीआय एमएल असेल, त्या जनता पार्टी असेल म्हणजे समतावादी पार्टी असेल, त्यानंतर आप पक्ष असेल, तृणमूलचे लोक नव्हते पण ते त्याच्यात भाग आहेत, डीएमकेचे लोक आहेत, असे सगळे जे घटक आहेत त्या सगळ्या घटकांनी एकत्र येऊन प्रमुख नेत्यांनी सांगितलं माझ्या पक्षाचे हे अंदाज आहे आणि आमच्या लोकांकडून जे हे रिपोर्ट्स आहेत त्याचा त्यांनी टॅली घेतला आणि तो टॅली 295 अधिक असा आला. हा एक भाग. दुसरं, जनसंघटनांनी किंवा स्वयंसेवी संघटनांनी किंवा ज्याला सिव्हिल सोसायटीच्या लोकांनी जसं कर्नाटकमध्ये एक एड्डेल्डू कर्नाटका म्हणून त्यांनी काही पोस्ट जाहीर केले ते अगदी तंतोतंत बरोबर आले. त्याच पद्धतीने आता सुद्धा काही अशा जे युट्यूबर्स मधून निर्माण झालेले पण सेफॉलॉजिस्ट असलेले, संशोधक असलेले, या क्षेत्रात माहिती असलेले त्यांनी जे ओपिनियन्स दिले त्यांनी इंडिया आघाडीला 300च्या पुढचा टप्पा सांगितलेला आहे. त्यामुळे 295 अधिक आणि 300चा पुढचा टप्पा हा टॅली होतो. हे झालं इंडिया अलायन्स एक मत. पण या इंडिया अलायन्सचं मत एक्झिट पोल येण्याच्या आधीच आहे. तसं भारतीय जनता पक्षाचं जर गृहीत धरायचं म्हटलं तर त्यांनी तर सांगितले 400 के पार आणि 400 के पार असं म्हणताना शेवटच्या टप्प्यामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे दोनच लोक तर बोलत होते आणि भारताचा नड्डा ह्या सर्वांनी मिळून जे काही वक्तव्य केले ते इलेक्शन कमिशनने पूर्णपणे दुर्लक्ष केलेले आहे आणि त्यांना त्याचं काही गैर वाटलं नाही. ते हिंदू मुसलमानांमध्ये आग लावण्याचा प्रयत्न करत होते, भारत पाकिस्तानमध्ये पेटवण्याचा प्रयत्न करत होते. ते साधारणपणे लोकांमध्ये, जातीमध्ये, धर्मामध्ये द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करत होते आणि नेहरूंविषयी खोटं बोलणं, महात्मा गांधींचा अपमान करणं यासारख्या सगळ्या गोष्टी सातत्याने इतिहासाचा विपर्यास करणं. महात्मा, महान नेते, इतिहास पुरुष, राष्ट्र निर्माण करणारे जे मोठे नेते होते, अर्थातच त्याला काँग्रेस, समाजवादी, परिवर्तनवादी चळवळीचे एक मोठा आधार आहे. त्यात सर्वात मोठं नाव म्हणजे महात्मा गांधी यांचाही अपमान करायला किंवा महात्मा गांधींविषयी घोर अज्ञान प्रकट करणाऱ्या गोष्टी आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी केला. ते आपण पाहिलं. अशा ह्या पंतप्रधानांचं किंवा अशा ह्या होम मिनिस्टरचं जी काही मतं आहेत ती 400 पारवाली आहे आणि त्यामुळे ते काय बोलतात हेच 24 तास ज्या गोदी मीडियाने दाखवलं त्यांनीच दिलेले कॉन्ट्रॅक्ट आज ते एक्झिट पोल मधून दिसले. त्यामुळे त्याच्यावरती विश्वास किती ठेवावा तर पहिली गोष्ट आपण असे तपासून बघूया की महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि महायुती हे त्यांच्या पोलमध्ये त्यांच्याच नव्हे सगळ्या पोलमध्ये समान पद्धतीने महाविकास आघाडी पुढे आहे आणि महायुती मागे. मग असं समजायचं का आपण की सगळ्या चॅनल्सनी जे मतदान महाराष्ट्र बाबतीत घेतलेलं आहे ते पण खोटं आहे. तर त्याच्या मागे सुद्धा देर मस्ट बी ए डिझाईन. महाविकास आघाडीला एक पुढचं पाऊल दिलं पण म्हणून काय केलं तर 48 जागांपैकी 25 जागा दिल्या. त्यामुळे महाविकास आघाडी पुढे एवढंच कळलं पण महाविकास आघाडीचं मत आहे ना की आम्ही 35 ते 39 जिंकू. त्यामुळे ज्या वेळेस 4 तारखेला संध्याकाळी निकाल निघेल तेव्हा 35 ते 39 खरे होतात का 25 खरे होतात हे बघणं आवश्यक आहे. आणि म्हणून याही अशा तऱ्हेच्या डिझाईन एक्झिट पोल किंवा ओपिनियन पोलला आपण नाकारलं पाहिजे. जे अनुभवावरती आधारित बोललं जातं, प्रत्यक्ष मतदान कशा पद्धतीने होतं त्याचा सातत्याने 6 ते महिने ते वर्षभर अभ्यास करून प्रत्यक्ष मतदान केंद्रापर्यंत ज्या घडामोडी घडतात आणि त्याच्यात इन्व्हॉल्ड असलेले सर्व छोट्या मोठ्या शक्ती, छोट्या मोठ्या व्यक्ती आणि प्रचार आणि लोकांवरती होणारा प्रभाव आणि महत्वाचे लोकांना भेटणारे प्रश्न याच्याशी संबंधित, जनमानसाशी संबंधित जे प्रश्न आहेत याचा साकल्याने अभ्यास करून जे मत मांडलं जातं आणि मग त्याचे जे सॅम्पल साईज आहेत त्याच्यावर आधारित पोल असतील तर काहीतरी विश्वास ठेवता येईल. पण तसे ओपिनियन पोल आता आपल्याला दिसत नाही. पण इंडिया अलायन्सच्या विविध घटकांनी जे एकत्र येऊन एकाच एक कॅन्डिडेट दिला त्यामुळे पहिली गोष्ट शक्य काय झाली, पहिली गोष्ट ही सर्वात महत्वाची की भारतीय जनता पक्ष
2014 आणि 2019 याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष पहिल्यांदा 31% निवडून आला सरासरी, आणि 2019 मध्ये त्याला 37% मिळाले ऍव्हरेज, ऑल इंडिया ऍव्हरेज. तो पुलवामा नंतरचा एक इफेक्ट होता. म्हणजे एक 37%च्या विरोधात सर्व जनमानस आहे. होय, गेली 10 वर्ष आहे. आणि 19 नंतर इतकं काही मोठं वातावरणात बदल झालेला आहे की 37% जेव्हा इंडियाला म्हणजे एनडीएला मिळत होते, मोदी साहेबांना मिळत होते, तेव्हा संपूर्ण इंडिया अलायन्सचा घटक तेव्हा वेगवेगळे लढत होते, वेगवेगळे, प्रत्येक जण वेगळा होता, आणि म्हणून तो पराभूत झाला. आणि अशा वेळेस आता ते एकत्र आल्यामुळे त्या मतांची जी बेरीज झाली आहे, त्याच्याभोवती जी चळवळ उभी राहिली आहे, आणि महत्वाचे प्रश्न म्हणजे त्यातले प्रश्न जे आहेत त्या संविधानाला धक्का लागतोय हे म्हटल्यानंतर भारतातला सर्व जाती धर्म समुदाय या संविधानाच्या संरक्षणार्थ म्हणजेच लोकशाहीच्या संरक्षणार्थ एकत्र आला. म्हणून ही लोकांनी लढवलेली निवडणूक मोदी आणि शहांचं सरकार घालवण्यासाठी आहे. आणि म्हणून अनेक जनसंघटना, सिव्हिल सोसायटी, निर्भय बरो आंदोलन किंवा एनजीओ, व्यक्ती शक्ती सगळेजण ह्याच्यात उतरले आणि राजकीय पक्षांना, विशेष करून इंडिया अलायन्स मधल्या पक्षांना, उमेदवारांना जे 1 to 1 लढतायत त्यांच्या भोवती मत एकवटलं, आणि म्हणून निवडून येण्याची शक्यता ही इंडिया अलायन्सची वाढली. आणि त्यांच्या सभा कोणी पकडून आणलेली माणसं नव्हती, तर निश्चितपणे ती लोक स्वतःच्या पायाने चालत आली. काही ठिकाणी तर त्यांच्याकडे पैसे पण नव्हते, पण सर्व सभा म्हणजे उत्तर भारत मध्ये, बिहार आणि युपी मध्ये, राजस्थान मध्ये, हरियाणामध्ये असं वाटावं की सभा होऊच नये, पण लाखो लोक येत आहेत आणि लाखो लोकांना राहुल गांधींना ऐकायचे, अखिलेशला ऐकायचे, तेजस्वी यादवला ऐकायचे, प्रियांका गांधींना ऐकायचे, आणि व्यवस्था नाहीये, पण हजारो हजारो लाखो लोक येतात. अशा तऱ्हेची परिस्थिती संपूर्ण उत्तर भारत होती. 19 पेक्षा हे प्रचंड वेगळं वातावरण होतं, आणि लोकांची लढाई इंडिया अलायन्स लढते, कारण त्याच्यामध्ये किसानांचा प्रश्न, श्रमिकांचा प्रश्न, मध्यमवर्गीयांचा प्रश्न, त्याच्यामध्ये कोणाचा प्रश्न नव्हता, बेरोजगारी विरुद्ध रोजगार निर्माण करण्याचा प्रश्न, महागाई विरोधात प्रश्न, हे जीवनाचा संघर्ष लढणाऱ्या जनतेचे प्रश्न जेव्हा एका न्यायपत्राच्या माध्यमातून त्या मॅनिफेस्टोला अर्थ होता, मग तिथे इंडिया अलायन्सच्या त्या गर्दीला अर्थ निर्माण होतो. आता त्या गर्दीचं परिवर्तन मतांमध्ये होणं हे 4 तारखेला दिसेल, पण त्यातून जे अंदाज बांधले जातात, त्यातून जे अवलोकन केलं जातं, त्यातून मग प्रत्येक फेरीमागे कसं मतदान होतंय याचा अंदाज घेऊन एक 300चा पार इंडियाला जाईल, हे जेव्हा एक आकलन निर्माण होतं, तो एक भाग. आणि दुसरा भाग चक्क ओपिनियन पोल आणि एक्झिट पोलच्या निमित्ताने प्रचार तंत्राचा एक धडाका लावून, पैसे देऊन, कमर्शियल पद्धतीने आपल्या बाजूने कसं मतदान आहे हे अमित शहा आणि मोदींनी दाखवून दिलं. आणि त्यासाठी त्यांनी आधी केलेल्या सगळ्या नौटंकी या खरं तर त्यांच्या विरोधात गेलेल्या आहेत. ते दोघही, आणि भारतीय जनता पक्ष हा जनमानसामध्ये एक हास्यास्पद पक्ष होऊन गेला होता. पण त्यांच्याकडे पैसा आहे, त्यांच्याकडे मसल पॉवर आहे, त्यांच्याकडे अजून तरी केअरटेकर गव्हर्नमेंट असल्यामुळे काही विशेष ताकद आहे. आणि मग ते क्रिकेटमध्ये अंपायर 1 नव्हे 2 नव्हे 3ही अंपायर घेऊन खेळणारी टीम जशा पद्धतीने जिंकू शकते तसा त्यांचा वावर आहे. पण 4 तारखेला भारतीय जनता पक्ष जिंकेल असं आता एक्झिट पोलवरून जरी काही लोक म्हणत असले तरी तशी परिस्थिती नाहीये, हे मला सांगायचंय. मग 295 अधिक असं इंडिया अलायन्सचे राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे हे सर्वांसमोर सांगतायत. आणि ओपिनियन पोलद्वारे आता, एक्झिट पोलद्वारे आता मीडिया सांगतोय. आणि भारतीय जनता पक्षाने तर काय, राम मंदिर बांधून झाल्यानंतर लगेचच सांगितलं 400 पार, त्यामुळे त्याला वेगळं सांगायची काही गरज नाही, आणि त्यांनी पार केलेलं असं त्यांचा दाव आहे. त्यामुळे आता इलेक्शन कमिशनचे सुप्रीम कोर्टात असलेले प्रश्न ते सगळे जिवंत आहेत. त्याच्यामध्ये 17C त्यांनी आकडे दिलेले आहेत. 4 तारखेला ईव्हीएम मशीन ओपन झाल्यानंतर, ईव्हीएम मशीन जेव्हा सील झालं, 17C फॉर्म जेव्हा सील झाला आणि तो लॉकअप मध्ये गेला, आता तेव्हा ते बाहेर येतील, तेव्हा त्याचं एकूण नंबरिंग, त्याची जी काही यंत्रणा आहे तांत्रिक, ही पोलिंग एजंटने, वेल ट्रेन पोलिंग एजंटने नीटपणे तपासून पाहिली पाहिजे. आणि शेवटपर्यंत थांबून काउंटिंग होईपर्यंत
थांबलं पाहिजे, त्याच्या पक्षाचं ते काम आहे, उमेदवाराचं ते काम आहे. आणि म्हणून पोलिंग एजंटची जबाबदारी 4 तारखेला महत्वाची आहे. आणि म्हणून त्यातून मग जे काही साकल्याने जे काही आकडे येतील, त्या आकड्यांवरती जर डिस्प्यूट असेल तर होय, त्या उमेदवारांना आणि त्या पक्षांना आपले डिस्प्यूट्स हे इलेक्शन कमिशनला ताबडतोब द्यायला लागतील. कारण सुप्रीम कोर्टामध्ये 2 ते 3 प्रश्नांवरती मॅटर्स सबज्युडिस आहेत, पेंडिंग आहेत. हे दडपण इलेक्शन कमिशनवरती आहे. का आहे? मागच्या वेळेस 17C चे आकडे ह्याच्यावरती टाकायचेच नाहीत, म्हणजे आम्ही आमच्या वेबसाईटवरती टाकणार नाही, ही भूमिका त्यांची होती. पण 24 तासाच्या आत त्याने टाकले. आता उमेदवारांना ती काउंटर चेक करून आपले डिस्प्यूट्स असतील ते सांगणं हे उमेदवारांचं काम आहे. पण 4 तारखेनंतर पोलिंग एजंट्स आणि उमेदवार यांची जी काही माणसं असतील त्यांना मात्र डिस्प्यूट असेल तर ते ताबडतोब नोंदवायला लागतील. ही प्रक्रिया अत्यंत महत्वाची आहे. इलेक्शन कमिशन हे रिगिंग करू शकतं, हे निश्चित करू शकतं, हे डे 1 पासून स्पष्ट आहे. कारण का इलेक्शन कमिशनची नेमणूक, त्यातल्या 2 असिस्टंट कमिशनर जे आहेत यांची सुद्धा नेमणूक आता सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे. त्यामुळे हे सगळेच प्रश्न त्यांच्या निवडीपासून ते त्यांच्या संपूर्ण कार्यपद्धतीवरती आक्षेप सगळ्यांचे आहे. आणि म्हणून लोकशाहीमध्ये निवडणूक पद्धत निष्पक्ष होणं, ज्याला जे अव्वल दर्जाचं महत्व आहे त्यालाच खरं तर नख लागलेले आहेत. कारण का हे सगळे प्रश्न आधीपासून, म्हणजे प्रक्रियेपासून ते ईव्हीएम पर्यंत आणि निवडणुकीच्या 4 तारखेपर्यंत सगळे प्रश्न 7 टप्प्यामध्ये निवडणूक घेणं आणि 50 ते 52 म्हणजे जे काही उष्णता आहे, अगदी म्हणजे उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंत, पूर्वेपासून ते पश्चिमेपर्यंत लोकांचे मृत्यू मतदारांचे झालेत, इलेक्शन कंडक्ट करणाऱ्यांचे झालेत आणि होय पोलिसांचे पण झालेत. अशा या भयानक वातावरणामध्ये हे इलेक्शन एकतर्फी इलेक्शन रिगिंग होऊ शकतं, या भीतीपोटी अनेक जनसेवी संघटना ज्याच्यावरती आपले प्रतिनिधी ठेवतायत. आणि म्हणून इलेक्शन कमिशनवरती लाखो नव्हे कोट्यवधी लोकांची नजर आहे. होय, आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा लोकांची नजर आहे आणि सर्व्हेलन्स मशिनरी आहेच आहे. त्यामुळे इलेक्शन कमिशन किती निश्चित करू शकते, माध्यम निश्चित करू शकतात, सत्ताधारी पक्ष आपल्या सगळ्या यंत्रणा वापरू शकतात. होय, अमित शहाने 150 कलेक्टर्सना, कारण ते इलेक्शन प्रतिनिधी आहेत, म्हणजे ते प्रिसाइडिंग ऑफिसर वरती सुद्धा एक इन्स्ट्रक्शन देऊ शकतात. त्यामुळे 150 लोकांना का त्यांनी फोन केले? कारण हे ट्विट जयराम रमेश यांनी केलेले आहे की 150 ठिकाणी त्यांनी फोन केले. आता हे 150 नेमकी कोणती ठिकाणे आहेत, कोणते कलेक्टर्स आहेत, वी डोंट नो. अशा परिस्थितीमध्ये शंकेला खूप जागा आहे. एक्झिट पोल ते कंडक्ट करणाऱ्या कंपन्या आणि हा जो गोदी मीडिया आहे याच्यावरती लोकांचा विश्वास नाहीये. आणि म्हणून लोक एक काळजीमध्ये आहेत. एक सुरक्षेची सगळी जी साधनं आहेत हे लक्षात घेण्यात. आता आपण आणखी एका मुद्द्याकडे जाऊया. आता एक्झिट पोल याच्यावरती विश्वास का नाही, आणि सेफॉलॉजी हे शास्त्रशुद्ध म्हणजे परफेक्ट सायन्स नाही, असं एक स्पष्टपणे मत आहे. त्याच्यामध्ये खूप मोठे सॅम्पल आणि खूप मोठा ऍक्युरेट अनालिसिस याच्यामध्ये भारतात जर सुरुवात कोणी केली असेल ना, ते आमचे प्रणव राय जे आहेत हेच खरे त्यातले सुरुवात करणारे. एनडीटीव्हीचे त्यांचा जेव्हा एनडीटीव्ही होता तेव्हा त्यांनी अनेक पद्धतीने अभ्यास करून ते विकसित केले. आता कुडमुडे जोशी आणि पंचांग बघून सांगणारे जोशी ह्याच्यामध्ये जसा फरक आहे, हात बघून सांगणारे पामिश आणि ह्यांच्यामध्ये जसा फरक आहे. मुळात ज्योतिषशास्त्रावरती विश्वास आहे की नाही हा एक वेगळा मुद्दा आहे, पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये जरतर होऊ शकतं. तोच प्रकार एक्झिट पोलचा आहे. पण आपण एक्झिट पोल कितपत खोटे निघालेले आहेत हे जर बघितलं तर आपण अटल बिहारी वाजपेयीचं सरकार जेव्हा पूर्ण झालं कार्यकाल, त्यावेळेस शायनिंग इंडियाची म्हणजे फील गुडची खूप मोठी वही होती. आणि सगळेच जण म्हणत होते की होय, नक्कीच अटल बिहारी वाजपेयीचं सरकार हे परत सत्तेत येईल. सगळ्या एक्झिट पोलमध्ये आता जे एक्झिट पोलच्या कंपन्या आहेत ना, त्या सगळ्या तेव्हा होत्या. नाव घेऊन सांगायची गरज नाही, जवळजवळ सगळ्याच होत्या. त्या सगळ्यांनी त्यांना म्हणजे भारतीय जनता पक्षालाच जवळजवळ 250 पर्यंतचे आकडे दिले होते. आणि तो एनडीए होता आणि त्या एनडीए मध्ये अनेक घटक होते हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि म्हणूनच 303 हा आकडा त्यांना जो काही 2019 नंतर जो मिळालेला आहे हे लक्षात जर घेतलं तर एनडीए चा पराभव होईल असं कोणी म्हणत नसताना एक्झिट पोल्स 2004 चे हे पूर्णपणे एनडीए ला जिंकून येणार असं सांगत असताना त्याच्या अपोजिट जे पक्ष होते त्या सगळ्या पक्षांना मिळून जी बेरीज झाली त्याला
एनडीए पेक्षा जास्त मतं मिळाली आणि युपीचं फॉर्मेशन हे रिझल्ट आल्यानंतर झालेले, त्यातून युपीए 1 बनलेलं आहे. आणि मग आपल्याला सर्वांना माहिती आहे पंतप्रधान मनमोहन सिंग यांना युपीए चेअरपर्सन सोनिया गांधी यांना पंतप्रधान पदाचं आमंत्रण मनमोहन सिंग यांना देणं असं पत्र राष्ट्रपती त्या तेव्हाचे जे राष्ट्रपती होते त्यांना देण्यात आलं. तर राष्ट्रपतींना युपीए 1 ने पत्र दिलं आणि पंतप्रधान मनमोहन सिंग झाले. पण डेफिनेटली आकडे खूप कमी होते आणि म्हणून 145 जागा काँग्रेसच्या आणि 138 जागा आपल्या भारतीय जनता पक्षाच्या होत्या. ही गोष्ट 2004 ची आहे. 7 पण आता समजा असं झालं की नाही, भारतीय जनता पक्ष मोठा आहे आणि 272 पेक्षा त्यांची खाली आहे, तर मोठ्या पक्षाला मुर्मू मॅडम बोलवतील का? हो, बोलवू शकतात. पण दोन्ही अलायन्सेस सील झाले असल्यामुळे, प्री इलेक्शन अलायन्सेस झालेले असल्यामुळे इथे मोठा पक्ष का मोठी आघाडी हा प्रश्न प्रेसिडेंट मुर्मूला आहे आणि तिथे डिस्क्रिशनचा भाग त्यांच्याकडे आहे. म्हणून नियम आहे का डिस्क्रिशन आहे? तर डिस्क्रिशनचा भाग अध्यक्षांना नेहमीच असतो आणि म्हणून ते आपण गृहीत धरूया. पण तरी या ठिकाणी मोदी सत्ता सोडणार नाही अशी जी चर्चा आहे, असं होऊ शकत नाही. इंडिया अलायन्स 272च्या पुढे गेल्यानंतर त्यात काँग्रेस पक्षाला किती मतं मिळतात आणि भाजपला जास्त मतं मिळाली तर त्यांनाच बोलवलं जाईल, असं काहीतरी केलं जाईल, असं जेव्हा जरतरच्या भाषेत जे कोणी बोलतात त्या ठिकाणी एक गोष्ट स्पष्ट आहे. समजा जरी भाजपला बोलवलं तरी आकडे बोलतील ना शेवटी. अविश्वासाचा ठराव येऊन ते सरकार ताबडतोब पडू शकतं, जसं अटल बिहारी वाजपेयीचं सरकार सुद्धा पडलं होतं आणि नंतर पुन्हा एकदा ते निवडून आले. ही गोष्ट वेगळी आहे. त्यामुळे काही एक नियमबद्ध गोष्टी आहेत आणि सरकारी कमिशनचे जे नियम आहेत हेच या देशामध्ये तरी फॉलो होतात. आणि निवडणूक झाल्यानंतर 4 तारखेनंतर 9 तारखेला जेव्हा नवीन सरकार निर्माण होईल, तत्पूर्वी एक्झिट पोल मध्ये गुंतून राहण्याची काही गरज नाहीये. एक्झिट पोल हे भ्रमात ठेवण्याची एक पद्धत आहे. त्यामुळे एक एक्झिट पोल कसा चुकीचा निघाला हे मी 2004चं सांगितलं. हाच एक्झिट पोल कुठल्याही बाजूने आतापर्यंत बरोबर झालेला नाहीये. अगदी कर्नाटकाच्या बाबतीत जरी घेतलं तरी एक्झिट पोल सगळेच्या सगळे हे भारतीय जनता पक्षालाच विजय दाखवत होते. 1 किंवा 2 हे काँग्रेसला बहुमत देत होते आणि ते फर्स्ट टाइमर होते. कर्नाटकमध्ये विजय झाला. हिमाचल मधली पण तीच गोष्ट आहे. हीच गोष्ट राजस्थानमध्ये आहे. अशा वेळेस एक्झिट पोल हे बरोबर येऊ आलेले नाहीयेत. हा पहिला अनुभव आहे. पण तुम्ही 2004 घ्या, 2019ला सुद्धा प्रचंड मोठं जे मतदान झालं आणि त्याच्यामध्ये जो फरक आहे त्या फरकाप्रमाणे एक्झिट पोल होते का हो? तर तसं नव्हतं. खूप मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेस आणि प्रत्यक्षात मतं जी मिळाली ती जास्त मिळाली, पण त्याला सत्ता नाही मिळाली. आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक्झिट पोल मध्ये दाखवलेले भाजपचे आकडे किंवा एनडीएचे आकडे त्यापेक्षा जास्त मतं ही प्रत्यक्षात मिळाली. हे 2019चं वास्तव आहे. त्यानंतर प्रत्येक राज्यात झालेले एक्झिट पोल हे कुठेही खरे निघालेले नाहीयेत. त्यामुळे एक्झिट पोलचं सेफॉलॉजिस्टचं सायंटिफिकनेस जो आहे, त्यांच्या सॅम्पलचा प्रश्न, त्यांच्या रिसर्चचा प्रश्न, ते प्रश्न काय म्हणतात तो मुद्दा, याच्यामध्ये जर प्रिज्युडाइज जर असतील, माझं म्हणणं तिथेच आहे. परसेप्शन आणि प्रिज्युडाइज घेऊन जर ओपिनियन पोल कंडक्ट केले तर ते बहुतांशी चुकीचे येऊ शकतात असं सिद्ध झालेलं आहे. आणि क्वचितच नियर टू द एक्झिट पोल, नियर टू द ओपिनियन पोल असे वक्तव्य क्वचितच झाले आहेत. आणि म्हणून आता जो एक खरे प्रश्न जे जनतेचे म्हणजे बेरोजगारी वाढते, रोजगारच वाढत नाही, महागाई वाढते आणि प्रत्येक ज्या वस्तू ज्या आहेत त्या हाताबाहेर जात आहेत आणि मुठभर लोकांची प्रचंड संपत्ती वाढते. आणि मुख्यतः शिक्षण पद्धती, आरोग्य पद्धती याच्यावरती हे जे नागरिकांचे मूलभूत अधिकार आहेत, या मूलभूत अधिकारांना पायदळी तुडवलं जाऊन संविधान बदलण्याची जी भाषा आहे, हा धोका सर्वसामान्यांना कळलेला आहे. पण पोलस्टर जे आहेत, ओपिनियन पोल घेणारे जे आहेत, एक्झिट पोल कंडक्ट करणारे आहेत, यांनी जर मिसलिडिंग प्रश्न जर विचारले असतील तर त्याची मिसलिडिंग उत्तरे येतील. आणि म्हणून एक्झिट पोल हा फ्रॉड असू शकतो. आणि म्हणून या ठिकाणी आजचा हा जो व्हिडिओ करण्याचा प्रयत्न जो आहे तो एक्झिट पोल हा आतापर्यंत खरं चित्र कधी दाखवतच नव्हता, अशा तऱ्हेची परिस्थिती होती. आणि म्हणूनच एक्झिट पोल वरती विश्वास न ठेवता
एक सामक म्हणजे एक सम्यक दृष्टिकोन ठेवून साकल्याने विचार करून लोकशाही पद्धतीने जनतेमध्ये जाऊन प्रत्यक्ष माहिती घेऊन जे मत व्यक्त करतात आणि त्या अभ्यासाचं जे संकलन होतं त्याला खूप महत्व आहे. आणि म्हणून गेले 2-3 वर्ष ज्या पद्धतीने अनेक जनसेवी संघटना, सिव्हिल सोसायटीचे लोक, कामगार संघटना आणि राजकीय पक्ष हातात हात घालून काम करतायत, त्यांची मतं आणि त्याच्या भोवती जनता जी एकवटते त्याला या गेल्या वर्ष 1.5 वर्षात विशेष करून इंडिया अलायन्स फॉर्म झाल्यानंतर जी अपोजिशन युनिटी इंडेक्स वाढला त्यातून 35% आणि 65% हा फरकच दिसायला लागला. आणि हे 65% कोणत्याही परिस्थितीत त्या 35% सत्ताधाऱ्यांना भारी पडू शकतं हे जेव्हा स्पष्ट झालं. आणि सातही फेऱ्यांमध्ये होय या 7ही फेऱ्यांमध्ये हे चित्र दिसलेलं आहे की भारतीय जनता पक्ष त्यांच्या हातातल्या जागा राज्यनिहाय गमावतो आहे. आणि आता जे एक्झिट पोल मध्ये दिसतंय ना की आंध्रमध्ये एक नवीन अलाय त्यांचा जो आहे ज्याला ईडी लागला होता तो त्यांचा आता मित्र पक्ष आहे आणि तो म्हणजे तेलुगू देसम. त्या तेलुगू देसमला प्रचंड विजय मिळेल आणि म्हणून तो एक आधार बनेल भाजपचा असं एक वक्तव्य आहे. दुसरी गोष्ट, तामिळनाडूमध्ये बीजेपीला 3 किंवा 4 मिळतील, केरळमध्ये प्रवेश होईल आणि कर्नाटकामध्ये प्रज्वल रेवण्णा होऊन सुद्धा जर 20-22 जर भाजपला मिळत असतील तर असे एक्झिट पोल हे निव्वळ अविश्वसनीय आहे. किंबहुना संपूर्ण दक्षिणेमध्ये भारतीय जनता पक्ष औषधालाही सापडणार नाही. 5 किंवा 9 मॅक्झिमम 9 जागा पूर्ण दक्षिणेमधून त्याला मिळू शकतात. याच्यापेक्षा जास्त त्याला मिळू शकत आहे. आणि संपूर्ण उत्तरेमध्ये होय संपूर्ण उत्तरेमध्ये सगळीकडे बीजेपी पीकला गेलेली असताना बीजेपी आता फार मोठ्या प्रमाणामध्ये राहुल गांधी, तेजस्वी किंवा सगळेच इंडिया अलायन्स मधले लोक यांच्या भोवती एकवटत असताना राजस्थान असो, उत्तर प्रदेश असो, बिहार असो, बंगाल असो, काही प्रमाणात आसाम, राजस्थान, हरियाणा, होय पंजाब, दिल्ली या सर्वच ठिकाणी आणि मुख्यतः महाराष्ट्र आणि कर्नाटक या ठिकाणी बीजेपी हा दारुण पराभवाच्या दिशेने जात आहे. आणि म्हणून 300 पार हा इंडिया अलायन्स असेल. आणि मी स्वतः म्हणतो की 190च्या पुढे किंवा 200च्या पुढे भारतीय जनता पक्ष जाऊ शकणार नाही. पण त्यांच्या अलायन्सच्या मदतीने ते कदाचित 210 ते 220 जातील. असं असताना एक्झिट पोल मध्ये काही लोक काही वेळ भ्रमात राहू शकतात. प्रत्यक्षामध्ये 4 जूनला दुपारी 3 पर्यंत हे प्रश्न निकाल लागतील. जर इलेक्शन कमिशनने जगावेगळी काही करामत केली नाही तर निश्चितपणे इंडिया अलायन्स जिंकलेली असेल. आणि त्या ठिकाणी प्रश्न असेल की न्यायपत्राची अंमलबजावणी करण्याकरता कोणत्या तऱ्हेची धोरणं ताबडतोबीने घेणं आवश्यक आहे त्यावरती आपण नंतर चर्चा करू. पण आता तरी एक्झिट पोल वरती विश्वास ठेवण्यासारखं किंबहुना एक्झिट पोलवर अविश्वसनीय आहेत असं स्पष्टपणे म्हणून लोकांना किती भ्रमात ठेवणार. कारण चुकीचं वक्तव्य, भ्रामक वक्तव्य तुम्ही करू शकता पण मतदान झाल्यानंतर किती काळ तुम्ही लोकांना भ्रमात ठेवणार. कारण का त्यांनी त्याचं मत हे आता नोंदवलेलं आहे. ते मत ईव्हीएम मशीन मध्ये नोंदलं गेल्यानंतर त्याच्यात बदल होऊ शकत नाही. बदल होण्यासाठी एक मोठा जर फ्रॉड ईसीने प्लॅन केला असेल ज्याची आपल्याला कल्पना नाही त्याच्यावरती आता बोललं नको. आपण ईसी वरती विश्वास ठेवला पाहिजे, निवडणूक आयोगावरती विश्वास ठेवला पाहिजे. कारण त्यांनी भीतीपोटी का होईना 17C चे सगळे आकडे लोकांपर्यंत दिलेले आहेत. आणि आता ते त्याचं क्रॉस चेकिंग करून 4 जूनला जे कपिल सिब्बल सांगतायत आणि ज्या स्वयंसेवी संघटनांनी एक 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 चार्ट तयार केलाय की पोलिंग एजंट्सनी काय काय करायला पाहिजे, कोणती दक्षता घ्यायला पाहिजे आणि स्वयंसेवी संघटना किंवा राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी कोणती काळजी करायला पाहिजे. म्हणजे इलेक्शन कमिशन वरती एक नैतिक दबाव, एक लोकशाही दबाव राहील. आणि हा दबाव असणं फार आवश्यक आहे. लोकांनी मोठ्या प्रमाणात 4 तारखेला ईसी वरती आणि भाजप सरकारवरती त्यांनी गैर वागू नये म्हणून दबाव ठेवणं हेच लोकशाहीमध्ये अपेक्षित आहे. आणि म्हणून लोकांचा दबाव असणं हे या लोकशाहीमध्ये संविधानाच्या संरक्षणासाठी, संसदीय लोकशाहीच्या संरक्षणासाठी हा जो
2019 आणि 2024 मध्ये एक प्रचंड मोठा बदल आहे. तो बदल एक तानाशाही आणि हुकुमशाही याच्या विरोधात लोक लढतायत आणि म्हणून लोकांनी जागरूकपणे 4 तारीख नीटपणे पार पाडणं याकरता रस्त्यावरती यायला पाहिजे. मतदान मोजणी ही नीटपणे आणि निर्धोकपणे होणं आणि लोकशाही पद्धतीने नियमबद्ध पद्धतीने होणं ह्यासाठी लोकांनी जागरूक असण्याची खूप गरज आहे. एक्झिट पोल वरती बिलकुल विश्वास ठेवण्याची गरज नाही. हा गोदी मीडिया किंबहुना मोदी मीडियाचा हा आविष्कार आहे आणि इंडिया अलायन्स निश्चितपणे 295+1 असं ते म्हणत असले तरी तो 300 पार करणारा असा तो पोल असेल. आणि म्हणून आपण प्रत्यक्ष 4 तारखेला वाट बघू. पण 4 तारखेला आपलं डोकं हे तल्लक असलं पाहिजे. हे लोकशाहीच्या संरक्षणार्थ तयार पाहिजे आणि फिजिकली आपण लोकशाहीच्या संरक्षणासाठी आपण ज्यांना मतदान केलंय त्यांच्या बाजूने उभं राहायला पाहिजे. एवढंच या ठिकाणी सांगणं आवश्यक आहे. आतापर्यंतचे 99% एक्झिट पोल हे खोटे निघालेत किंवा मिसलिडिंग निघालेत. कारण त्यांचं परसेप्शन आणि त्यांचे प्रश्न हेच मुळात चुकीचे होते. कारण ते हायर्ड होते, ते कमर्शियल होते. त्यामुळे ते खोटे निघालेले आहेत. खोटं हे नेहमी खोटंच असतं, खरं हे नेहमी खरंच असतं. आणि म्हणून महात्मा गांधींच्या मार्गाने आपल्याला जाणं आवश्यक आहे. आणि शांतता आणि सत्य, अहिंसा हेच प्रश्न भारतीय लोकमानसामध्ये आता रुजलेले आहेत. नरेंद्र मोदी आणि अमित शहानी कितीही गडबड केली तरी अंतिमतः विजय सत्याचा, अहिंसेचा आणि महात्मा गांधीचा होऊन राहणारच. सत्यमेव जयते. धन्यवाद.